जेव्हा तुम्ही घराचा ताबा घेता म्हणजे ज्यावेळेस तुमची घर घेण्याची डेट जवळ येते म्हणजेच पोझिशन डेट, त्यावेळेस कोणते डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे? पडला ना प्रश्न? व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. पहिलं, ओसी सर्टिफिकेट म्हणजेच काय तर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट. ह्याचाच अर्थ इमारत कायदेशीर असून ती तुमच्या राहण्यासाठी मंजूर आहे ह्याचा पुरावा. दुसरं, सीसी डॉक्युमेंट म्हणजेच काय तर कॉम्प्लिशन सर्टिफिकेट. बांधकाम हे नियमानुसार पूर्ण झाले आहे ह्याची खात्री करून देणारा पुरावा. तिसरं, सेल्फ डीड चेक करून घ्या. घराची मालकी तुमच्या नावावर लिगली ट्रान्सफर झाली आहे का हे एकदा चेक करून बघा. चौथं, ॲग्रीमेंट टू सेल. बिल्डर सोबत केलेल्या अटी व शर्ती जुळतात का ते पहा. पाचवं, पोझिशन लेटर. बिल्डरकडून देण्यात येणारा अधिकृत ताबापत्र घ्यायला अजिबात विसरू नका. सहावं, नो ड्यू सर्टिफिकेट. बिल्डरकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी बाकी नाही आहे हे दर्शवणारा पुरावा. सातवं, मेंटेनन्स ॲग्रीमेंट. देखभाल शुल्क, नियम व जबाबदाऱ्या काय आहेत आणि ते व्यवस्थितरित्या समजून घ्या. आठवं, पार्किंग अलॉटमेंट लेटर. पार्किंग अधिकृतपणे तुमच्या नावावर आहे का ते आधी जाणून घ्या. हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही घराचा ताबा घेताना व्हेरीफाय करून घेणं मस्ट आहे. रिअल एस्टेट क्षेत्रातील अशाच लीगल गायडन्ससाठी तुम्ही आजच टाउन अँड ट्रेल्सला फॉलो करा. धन्यवाद.